नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही कार्याची आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपल्याला काहीच माहीत नसतं की ते कार्य पूर्ण होईल की नाही किंवा ते पूर्णत्वास जाईल की नाही, याची शाश्वती आपल्याला नसते। पण मनापासून त्या कामाची सुरुवात करण्याची इच्छा मात्र आपल्याला असते। आता स्वामींचा आशीर्वाद यासाठी कसा घ्यायचा आणि त्यांची सुद्धा संमती आपल्याला या कामासाठी आहे हे कसं ओळखायचं, तर हीच माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता आणि चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता। तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्या आयुष्यातील कोणतंही महत्त्वाचं काम असू दे ते गुरुवारच्या दिवशी सुरू करायचं। जर काही अशीच गडबड असेल तर आपण कोणत्याही दिवसापासून चांगला मुहूर्त बघून त्या कामाची सुरुवात करू शकतो, पण शक्यतो महत्त्वाच्या शुभ कार्यांसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी गुरुवार हा उत्तम दिवस आहे। या दिवशी सकाळी लवकर उठायचं, उठल्यानंतर आपली सर्व कामे आवरून झाल्यावर थेट स्वामींच्या मठात यायचं। आता स्वामींच्या समोर जायचं आणि त्यांना नमस्कार करायचा, मुजरा करायचा आणि आपलं ते काम पूर्णत्वास न्यावे अशी विनंती करायची। त्यासाठी आपल्याला जातानाच 2 चिठ्ठ्या घेऊन जायच्या आहेत, म्हणजे 2 कोरी पाने घेऊन जायचं, पेन घेऊन जायचं आणि सकाळच्या वेळेस हे काम करून घ्यायचं। कारण सकाळच्या वेळेला गर्दी नसते आणि कुणाचा अडथळासुद्धा आपल्याला येत नाही, त्यामुळे सकाळीच हे काम केलेलं बरं। आता स्वामींच्या समोर बसायचं, 2 कोरी पाने आपल्याकडे जी आहेत त्यावरती आपलं ते काम पूर्ण होईल की नाही अशा पद्धतीनं एकाच वाक्यात लिहायचं। म्हणजेच काय, तर आपल्याला एखाद्या व्यवसायासाठी शॉप चालू करायचं आहे तर अशा पद्धतीने हा शॉप आहे पूर्ण पत्त्यासहित असं आपण लिहायचं। तो चालू केल्यानंतर माझं सगळं व्यवस्थित होईल की नाही, हो किंवा नाही अशा पद्धतीने 2 चिठ्ठ्या तयार करायच्या। त्या 2 चिठ्ठ्या स्वामींच्या समोर ठेवायच्या। एका कामासाठी किंवा एकाच गोष्टीसाठी एकदाच आपण हा उपाय करू शकतो। आता एका चिठ्ठीवरती हे काम पूर्ण होईल आणि एका चिठ्ठीवरती हे काम पूर्ण होणार नाही असं लिहून झाल्यानंतर चिठ्ठ्यांच्या घड्या घालायच्या, स्वामींच्या समोर ठेवायच्या, डोळे बंद करायचे आणि स्वामींचं नामस्मरण 5 ते 10 मिनटं करायचं। खाली बसून आपल्याला ते नामस्मरण केले तरी चालेल आणि शांत मनाने आपला तो बिझनेस चांगला चालावा यासाठी स्वामींना मनोमन प्रार्थना करायची। आता आपल्याला माहीत नसतं की ते काम पूर्ण होईल की नाही, आपला बिझनेस चांगला चालू शकतोय की नाही, पण स्वामींना सगळं माहीत असतं। कदाचित आपल्यासाठी तो व्यवसाय योग्य असेल किंवा नसेलही, स्वामींचं जे काही उत्तर असतं त्यावरती आपल्याला विश्वास हवा, तरच आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता 2 चिठ्ठ्या आहेत, त्यामधले डोळे बंद करून आपण एक चिठ्ठी उचलायची। एक चिठ्ठी उचलताना दुसऱ्या चिठ्ठीला स्पर्श करायचा नाही, अलगदपणे एकच चिठ्ठी उचलून घ्यायची। आता त्यामध्ये आपल्याला जे उत्तर आलेलं आहे, जी स्वामींनी संमती दिलेली आहे ते वाचायचं आहे। कदाचित आपल्याला इच्छा असूनही नाही हे उत्तरसुद्धा येऊ शकतं, तर यावरून आपल्याला समजायचं आहे की स्वामींनी नाही हे उत्तर दिले म्हणजेच ते दुकान किंवा तो शॉप आपल्यासाठी योग्य नाही किंवा तो व्यवसाय आपण पुढेपर्यंत नेऊ शकत नाही किंवा आपल्याकडून ते काही घडणार नाही असं समजून स्वामींची इच्छा मानून तो प्रश्न तिथेच संपवायचा, म्हणजेच तो विचारच सोडून द्यायचा। जर आपण तरीसुद्धा आपल्या मनात आहे आणि मी ते करू शकतो आणि ते योग्य आहे असं मानून करायला गेलो तर 100% आपलं काहीही होणार नाही। त्यामुळे विश्वास असेल तरच हा उपाय करायचा आहे। स्वामींची संमती मिळवायची असेल तर त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्यावरती आपल्याला विश्वास ठेवायलाच पाहिजे। स्वामी जे करतात ते योग्यच करतात, कदाचित लवकर देत नसतील, उशिरा देतील, पण त्यावरती विश्वासानं जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्या मनासारख्या गोष्टी घडू लागतात। आणि आपल्या मनाप्रमाणे जर होय हे उत्तर आलं तर मात्र अजिबात मागे पुढे बघायचं नाही आहे, स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्या कामाला सुरुवात करायची। जो दिवस चांगला आहे गुरुवारचा, त्याच दिवसापासून त्या कामाला सुरुवात करायची, कारण साक्षात स्वामींनीच आपल्याला ते काम पूर्ण करण्यासाठी संमती दिलेली आहे आणि स्वामी कृपेने, स्वामी इच्छेने ते काम आपलं 100% पूर्ण होतं। म्हणूनच आपण हा उपाय करायचा आहे। आणि मलासुद्धा या गोष्टीचा अनुभव आहे। मी ज्या वेळेला स्वामींना कोणतीही गोष्ट विचारते आणि ते होय म्हणतात तेव्हाच ते काम मी करते आणि ते नाही म्हणाले तर मी काही करत नाही। कधी कधी माझे मिस्टर स्वतःच्या मनानेच एखाद्या कामाची सुरुवात करतात। स्वामींना मी जेव्हा विचारते त्यावेळेला स्वामी ते काम करण्यासाठी नाही म्हणतात, तरीसुद्धा ते मनातून करतात आणि स्वामींचं न ऐकता करायला जातात, पण ते काम कधी पूर्ण होत नाही। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की स्वामींवरती विश्वास ठेवूया, स्वामी जे सांगतायत ते बरोबर आहे आपल्यासाठी असं म्हणून आपण जर काम केलं ना तर सगळी आपली इच्छा पूर्ण होतात।
आणि स्वामी कृपेने कोणतंही काम आपलं अपूर्ण राहत नाही. तर ही होती छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.